चाळीसगाव माध्यमिक विद्यालय रांजणगाव येथील मुख्याध्यापक गणपत कचेश्वर सानप हे नुकतेच 30 नोव्हेंबर रोजी नियत वयोमानानुसार 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले। रांजणगाव विद्यालयात त्यांचा सेवानिवृत्त समारंभाचा कार्यक्रम विद्यालयामार्फत आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी सर्वप्रथम संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. विनायकराव चव्हाण यांनी शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आणि भावी जीवनासाठी सदिच्छा दिल्यात। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा माजी प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी भूषवले। याप्रसंगी व्यासपीठावर सहसचिव रावसाहेब साळुंके, संचालक भैयासाहेब पाटील, ॲडव्होकेट साहेबराव पाटील, आर्किटेक्ट धनंजय चव्हाण, अविनाश देशमुख, सुनील देशमुख, हंसराज पाटील, शेणपडू पाटील, अलका बोरसे, बारीकराव वाघ, भाऊसाहेब पाटील, महेश चव्हाण, सोनूसिंग राजपूत, तात्यासाहेब निकम, उज्ज्वला पाटील, हरीश महाले, शरद मोराणकर, अनिल कोतकर आदी मान्यवरांसह सर्व संचालक उपस्थित होते। सोबतच अनेक मान्यवर व गणपत सानप यांचे काका भावंडांसह सारा परिवार उपस्थित होता। विशेष म्हणजे गणपत सानप या 28 वर्षीय मुख्याध्यापक पुत्राच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला 90 वर्षाच्या मातोश्री कृष्णाबाई आपल्या मुलाचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होत्या। मातोश्रीने आपल्या डोळ्यांनी आपल्या पुत्राचा सेवानिवृत्ती कार्यक्रम सुखातन आनंदाने डोळ्याने पाहिला। पुत्र मुख्याध्यापक गणपत सानप सेवानिवृत्त कार्यक्रमाला 90 वर्षीय मातोश्रीची उपस्थिती आणि आशीर्वाद रूपी प्रेमाचा सागर पाहून उपस्थित सारेच आनंदाचा सोहळा पाहायला मिळाला। सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।